नमस्कार, मी शर्वरी पाटणकर. वाचनव्रतच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज मी वाचणार आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि लेखिका, आपल्या सगळ्यांच्याच परिचयाच्या आवडीच्या अशा प्रिया तेंडुलकर यांच्या ज्याचा त्याचा प्रश्न या पुस्तकातली एक कथा. प्रिया तेंडुलकरांचं लिखाण हे अत्यंत सकस, विचार करायला प्रवृत्त करणारं आणि त्याचबरोबर स्त्रीवादी दृष्टिकोन ठेवून त्यांनी त्यांचं लिखाण केलेलं आहे. ह्या पुस्तकामध्ये ज्याचा त्याचा प्रश्नमध्ये त्यांनी स्त्री पुरुष नातेसंबंधांवर आधारित अशा सगळ्या कथा लिहिल्या आहेत आणि या प्रत्येक कथेमध्ये जी नायिका आहे तिच्या मनातल्या वेगवेगळ्या भावना त्यांनी या प्रत्येक कथेत उलगडलेल्या आहेत. त्यातली मी जी कथा वाचणार आहे तिचं नाव आहे आंघोळ. ज्याचा त्याचा प्रश्न हे पुस्तक प्रकाशित केलं आहे राजहंस प्रकाशनने. चला तर सुरुवात करूया. अजयला शेवटचा नकार देऊन टाकला आणि तिला सुटसुटीत हलकं फुलकं वाटलं. आणखी एक संबंध जुळून तुटला होता. एक नवं नातं संपलं होतं. भूतकाळाच्या आठवणी या कॉलममध्ये त्याची जमा झाली होती. त्याला भेटून घराकडे जाताना तिने मरीन ड्राईव्हवर गाडी थांबवली न ठरवता. हिरवट राखाडी समुद्राकडे पाहत ती व्हीलवर हात ठेवून बसून राहिली. सूर्य अर्ध्याहून अधिक बुडाला होता. अखंड वाहत्या वाहतुकीच्या गजबजाटावर भटजींनी मंत्र म्हटल्यासारखा समुद्राचा धीरगंभीर आवाज तरंगत होता. एरवी रोजच्यासारखीच वाटणारी संध्याकाळ त्या आवाजाने तिला उगीचच थोडी जास्त भकास, रिकामी वाटली. का थांबावंसं वाटलं मला इथे, ती विचार करू लागली. एकटं वाटतंय म्हणून? दुःख झालंय का मला अजयला आयुष्यातून पुसून टाकल्याचं, की घरी जावंसं वाटत नाहीये? देवदत्तने अशाच एका संध्याकाळी इराण्याच्या हॉटेलात मला त्याच्या आयुष्यातून वजा करून टाकलं होतं. त्याला आता 8 वर्ष झाली की 9. त्या संध्याकाळी मला अरबी समुद्रात जीव द्यावासा वाटला होता, पण एकटीने चालत समुद्रकाठावर जायचं धाडसच झालं नव्हतं. कुणी पाहिलं तर? रडून रडून चेहऱ्याचं पार पोतेरं झालं होतं आणि तरीही पाण्याला खळ नव्हतीच. म्युन्सिपाल्टीच्या फुटलेल्या पाईपसारखं डोळ्यातून आणि नाकातून धो धो पाणी वाहत होतं. गर्दीत चेहरा लपवत पाय ओढत स्टेशनच्या दिशेने चालताना केवढं एकटं पोरकं टाकून दिल्यासारखं वाटलं होतं त्या संध्याकाळी. लोकलच्या थर्ड क्लास लेडीज डब्यात घुसून लोंबकळताना डोळ्यांसमोर केवढी भयानक प्रश्नचिन्ह उभी होती. आता माझं काय होणार? एका पुरुषाने फिरवून टाकून दिलेली बाई लग्न करायला अयोग्य समजून आता माझ्याशी कोण लग्न करणार? हा असला लाजीरवाणा भूतकाळ माझ्या पाठून फरफटत कायम येत राहणार. मला वेड लागलं तर माझ्या घरच्यांना कोण सांभाळणार? आणि त्यांना जगवण्यासाठी नोकरी करत आता उभं आयुष्य एकटीने काढायचं तर मग शहाणं कसं राहायचं? बहिणींची लग्न कशी करायची? भावाचं शिक्षण कसं करायचं? त्यातून आईचा आजार, वडील गेल्याचं कोरं दुःख, त्यांनी मरण्याआधी करून ठेवलेली डोंगरा एवढी कर्ज. मी एकटी बाई. आता साथीला, आधाराला देवदत्तही नाही. वेळोवेळी फुकटात मिळणारा त्याचा सल्ला आता मला मिळणार नाही. परतफेड सवडीनं करता येण्यासारखी अडल्या वेळेला आता त्याची आर्थिक मदत पण नाही. खांद्यावर उभ्या घराची जबाबदारी असलेल्या पोरीशी संसार थाटणं त्याच्या आयुष्याच्या चौकटीत बसण्यासारखं नव्हतं. म्हणून तो इराण्याच्या हॉटेलातला चहा पिता पिता सगळे संबंध तोडून हितचिंतकांच्या यादीत तो जाऊन बसला. शाळकरी दिवसांपासून आपसूक जुळत आलेलं नातं काही मिनिटात सहज तोडून माझ्या शुभेच्छा तुझ्या पाठी सतत असतील असं म्हणून मोकळा झाला. त्याच्या किती विनवण्या केल्या होत्या मी, पायसुद्धा धरले होते. कधीतरी तुटणार हे स्पष्ट दिसत असलेल्या त्या नात्याला लोंबकळत राहायचा केवढा निकराचा प्रयत्न केला होता. घरची जबाबदारी वाऱ्यावर टाकून द्यायचं आश्वासनही देऊन मोकळी झाले होते. त्यावर तो म्हणाला होता, तू लग्नानंतर तुझ्या भावंडांच्या ओढीनं मला ब्लॅकमेल कशावरून करणार नाहीस? पुन्हा नोकरी धरशील
नाहीतर माझ्यावर खार खाशील. त्याचा निर्णय ठरला होता. मी हृदयाच्या आणाभाका घालत होते आणि तो डोकं लढवून निश्चयाला पोहोचला होता. ती संध्याकाळ पुढे ढकलायचा मी जेवढा प्रयत्न केला होता तेवढाच आजची संध्याकाळ लवकर यावी म्हणून केला होता. देवदत्तने दिलेल्या दुःखाची परतफेड केल्यामुळे आता इतकं मोकळं स्वस्थ वाटतंय का? तिने गाडी सुरू केली. क्वीन्स नेकलेस चमकवणाऱ्या फ्ल्युरोसाईड दिव्यांच्या निऑन साईन्सच्या ट्रॅफिक लाईट्सच्या लुकलुकत्या ठिपक्यात आपल्या गाडीचे ठिपके मिसळून टाकले. गाडी चालवताना तू खूप पुरुषी दिसतेस, अजय म्हणायचा. बायकी दिसत गाडी कशी चालवायची? तिने त्याला एकदा विचारलं होतं. ते तूच पहा ना, काही बायका कशा सोज्वळ नाजूक दिसतात, गाडी चालवताना देखील तू आक्रमक आडदांड दिसतेस. गाडी पुरुषाने चालवली काय, बाईने चालवली काय, शेवटी गिअर्स टाकायचे, चाक फिरवायचं, ते सारखंच ना. की मी बाई आहे म्हणून खाली मान घालून डोक्यावर पदर घेऊन चालवू? ती हसत म्हणाली. तसं नाही ग, पण आमच्या पद्मनाभांची बायको पायात तोरड्या पैंजण घालून अशी सावकाश सरळ गाडी चालवते. तू पुरुषासारखी खिडकीवर हात टाकून डावीकडून उजवीकडून दामटवत असतेस गाडी. अगदी बरोबर. पण पद्मनाभांच्या बायकोला ऑफिसच्या वेळा, 4-4 मीटिंग्स 24 तासात कोंबायच्या नसतात. तिला काय होतंय पैंजण घालून डौलदार गाडी चालवायला, नवऱ्याला ऑफिसमधून आणायला आणि पोरांना शाळेत पोचवायला जाताना? आपलं लग्न झाल्यावर तू येशील ना मला आणायला, ग्रेसफुली गाडी चालवत? लहान मुलाच्या उत्साहानं तिच्याकडे सरकत तो म्हणाला होता. आणि ती विचारात पडली होती. जमेल का मला सगळा कामधंदा सोडून फक्त याच्यात सेवेस लागणं? एजन्सी कायमची बंद करायची, बाहेरची कामंसुद्धा घ्यायची नाहीत. तू फक्त माझ्या एकट्याची असणार आहेस. तुझा सगळा वेळ माझा. दिवसाचं प्रत्येक मिनिट मी ठरवेन, मला वाटेल तसं वागायचं. प्रश्न विचारायचे नाहीत, वाद घालायचा नाही. अजय तिला परत परत नाकपुड्या फुलवून सांगे. तिला सुखावल्यासारखं वाटे. आत खोलवर कुठेतरी दडवून ठेवलेला तिच्या मनाचा एक तुकडा हळूच तरंगत वर येई. संथ पाण्यात खडा टाकल्यावर तळात रुतून बसलेला एखादा शिंपला हलकेच पृष्ठभागावर यावा तसा. उभ्या पाण्याची स्वस्थता डुचमळून काढत आणि भीतीचे तरंगही उठत. जगलेली 30 वर्ष मुळापासून हादरून जात. त्याच्या सहज साध्या बोलण्यामुळे शरीरभर पसरलेल्या सुखाच्या लहरी कुठल्या कुठे विरून जात. एका पद्धतीच्या वातावरणात लहान मोठी वादळं झेलत आपली पाळंमुळं घट्ट रोवून 30 वर्ष उभं असलेलं हे झाड पार मुळापासून उपटून दुसऱ्या मातीत परक्या वातावरणात पुन्हा रुजवायचं. दुसऱ्या झाडाचा आधार घेत आपण कधी वृक्ष नव्हतोच असं स्वतःलाच पटवायचा प्रयत्न करत नाजूक कोवळी वेल असल्याचा आव आणून पुन्हा नव्यानं फुलायचं. जमेल का हे मला? ती घरी पोचली तेव्हा तिच्या वहिनीच्या माहेरची माणसं दिवाणखान्यात बसली होती. भाच्यांचा दंगा चालू होता. आई टीव्ही समोर कुणाची नसल्यासारखी हरवून बसली होती. तिला पाहताच सगळी उठून उभी राहिली, आई सोडून. तिला याची सवय होती. बसा ना, ती म्हणाली आणि तीही बसली. दमून आला असाल, तिच्या वहिनीची आई म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर आपुलकी, काळजी दाटली होती. छे छे, दमले बिमले नाही, आज फार कामही नव्हतं, ती म्हणाली. मनात वाटलं, हेच आई बोलली असती तर. पण तिला माझ्या कामाची सवय झालेली इतक्या वर्षांची. रोज उठून चेहऱ्यावर आपुलकी आणून कुठे माझ्या दमण्याची चौकशी करत बसणार ती? त्या कधीच दमले म्हणणार नाहीत मम्मी, तिची वहिनी म्हणाली. एवढा ड्रायव्हर असूनही गाडी स्वतः चालवत जातात. मला नाही जमत ड्रायव्हरने गाडी चालवलेलं. धड बसताही येत नाही मागच्या सीटवर. काही नाही, त्या ड्रायव्हर आमच्यासाठी ठेवून जातात, वहिनी म्हणाली. त्या कायमच इतरांचा विचार करतात, स्वतःचा कधीच नाही, वहिनीचे वडील म्हणाले. तिला उघडल्यासारखं झालं. अशी वाक्य वर्षानुवर्ष ऐकून तिला आता नकोशी झाली होती. लोक मनापासून बोलतायत हे उमजूनही.
मी जरा स्वच्छ होते, तुम्ही बसा, ती म्हणाली आणि उठली. माझ्या कुटुंबाचा विचार करायची मला आता गरज उरली नाही. माझी जबाबदारी आता पूर्ण झाली आहे. सगळे आपापल्या पायावर उभे आहेत. तू इतरांचा विचार करून स्वतःच्या आयुष्याची वाताहत करतेस, असं अजय तिला संध्याकाळी म्हणाला होता. त्यावर चिडून ती असं म्हणाली होती. त्या जाणीवेने तिला इतकं हलकं सुंदर वाटलं होतं. माझी सगळी कर्तव्य पुरी झाली इतक्या लवकर? हाल अपेष्टेत काढलेली 10-15 वर्ष तिच्या डोळ्यांसमोरून झरकन सरकून गेली. किती भराभर संपले ते दिवस. एकेकाळी वाटायचं कसं पेलणार मला हे ओझं. डोंगरा एवढं कर्ज, छोटी छोटी भावंड, माझं मध्येच काही झालं तर, दैवाने साथ दिलीच नाही तर. पण भावंड ही कशी समजूतदार शहाणी निघाली. एकेकाळी आवरता न आवरणाऱ्या खिल्लारासारखी वारं पिऊन उधळणारी ही कच्ची बच्ची पाहता पाहता मिशा वाढलेली, साड्यांचे पदर सांभाळणारी पोक्त प्रौढ माणसे झाली. कोणी आपापले मार्ग शोधून, कोणी आखून दिलेल्या सरळ मार्गाने सांभाळून चालू लागली. वहिनीसुद्धा हातात दिवा घेऊन गल्लोगल्ली शोधत गेलो असतो तरी सापडली नसती, अशी लाखात एक आपल्या पायानं चालत घर शोधत आली. आता त्यांची कच्ची बच्ची आली. आईचे कष्ट संपून तिला शांतपणे देवाचं नाव घ्यायचे दिवस दिसले. सिनेमात पाहावं तसं सारं पाहता पाहता पालटलं. टॉवेलने तोंड पुसता पुसता तिने आरशात पाहिलं. चेहऱ्यावर भुरभुरणारी एखादी अवखळ बट बाजूला सारता सारता तिला वाटलं, आता उद्यापासून केसांना कलप लावायची गरज नाही. अजयला आयुष्यातून वेगळा केल्यावर आता सुंदर दिसून खुश कुणाला करायचं? आता कुणाच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून कपडे करायची गरज नाही. माझेच केस मीच आखूड कापून घेतले म्हणून मलाच पश्चात्ताप करायची वेळ आता येणार नाही. एकटीला घरी येऊन पुस्तक वाचत पडावंसं वाटलं तर कुणाची संध्याकाळ दुःखी आणि एकाकी केल्याची बोच मनाला अस्वस्थ करणार नाही. साडी सोडून तिने हाऊसकोट घातला. आत पेटीकोट तसाच ठेवला. एवढी मोठी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी चालवणारी बाई तू अशी पेटीकोटवर गाऊन घालून सर्वांसमोर येऊन बसतेस, काय म्हणत असतील लोक? अजयचं वाक्य तिला खोलीबाहेर पडता पडता आठवलं. हसू आलं. पेटीकोटवर गाऊन घालून घरात फिरताना माझी एवढी मोठी ॲड एजन्सी काय रे? आणि तुझ्याशी लग्न करायचा प्रश्न आल्यावर मात्र एका बाईने तिच्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी उघडलेलं ते टिनपाट दुकान कुणाचंही नुकसान न होता सहज बंद करता येण्यासारखं. ती दिवाणखान्यात आली. तिथं कुणीच नव्हतं. टीव्ही चालू होता. तिच्या एजन्सीनं तयार केलेली एक नवी जाहिरात चालू होती. आतापर्यंत कामाच्या निमित्ताने हजारदा पाहिलेली ती जाहिरात उभ्या उभ्या तिनं नव्यानं पाहिल्यासारखी परत पाहिली. याहून कितीतरी पटीने ती बरी करता आली असती असं तिला वाटलं. धुण्याचा साबण विकणाऱ्या प्रत्येक जाहिरातीतल्या बाईला निळ्या काठांची पांढरी साडी नेसवणं हा जणू अलिखित नियम झाला होता. एकदम पाहताना वाटलं ही कुठल्याही साबणाची जाहिरात असू शकते. माझं म्हणून जे काही यात वेगळं आहे ते या पांढऱ्या साडीनं पार धुतलं गेलंय. पॅकशॉट्सही फार क्लिशे आहेत. कॉपी फारच आक्रमक वाटते. लोक इतके मूर्ख आहेत असं आपल्याला वाटलं तरी कसं? या साबणाची नवी फिल्म करताना या सगळ्याचा एकदा नव्याने विचार क्लायंटशी करायला हवा. टीव्ही बंद करता करता तिने ठरवलं. ती आईच्या खोलीत गेली. आई कॉटवर आडवी पडून माळ ओढत होती. डोळे मिटलेले होते. ती कॉटवर पायाजवळ हलकेच बसली. कोण? आईनं दचकून विचारलं. तिची ही जुनी सवय. जरा कुठं चाहूल लागली की दचकून ओरडायचं. नवरा लवकर वारलेल्या बाईला संसाराचा गाडा एकटीनं ओढताना फार सावध राहायला लागतं. लोक टपलेले असतात. म्हणूनच सशासारखं टुणकन उडी मारायला सतत तयार राहायची सवय लागली मला. लहानपणी आम्ही तिच्या या सवयीची टिंगल करायचो ना, तेव्हा ती म्हणायची. मी आहे. आईच्या पायावर हात दाबता दाबता ती म्हणाली. आईने झटकन पाय आवरून पोटाशी घेतले, शॉक लागल्यासारखे. ही तिची सवयच. नको ग, आई म्हणाली. काटे लागतात? तिने विचारलं. आई गप्प पडून राहिली.
आई, मी अजयला उद्यापासून भेटणार नाही. त्याला सांगितलंय. म्हणजे मी त्याच्याशी लग्न करणार नाहीये, ती म्हणाली. आई गप्पच राहिली. टेबल लॅम्पच्या उजेडात तिला आईची कुडी अशक्त लहान मुलीसारखी दिसत होती. केस गळलेले, जे उरले ते पार पांढरे धोप्प झालेले, चेहरा आक्रसलेला, किंचित रागीट, थकलेला. हिच्या वेळी मुलींना चॉईस नव्हता. 13व्या वर्षी तिच्याहून 20 वर्षांहून मोठ्या पुरुषाच्या गळ्यात आईबापांच्या सांगण्यावरून माळ घातलेली ही मुलगी. नवरा वारल्यावर थोरल्या लेकीच्या जीवावर लेकाला मोठा करून मग त्याला आपल्या आयुष्याचा महत्वाचा बिंदू करून लेकीला पुन्हा बाजूला सारणारी. तिला आईची दया आली. अवलंबून राहायला हिला सतत कुणी पुरुष लागला. वडील, नवरा, मग मुलगा. आता सुद्धा देवळात नातवाचं बोट धरून जाते, नातीचं नाही. नाईलाजानं ती आयुष्याची काही वर्ष दुसऱ्या एका बाईवर विसंबून राहिली, लेकीवर. त्याचा किती त्रास झाला असेल तिला. लोक म्हणतात, तुम्ही लेकीचं खाता, लेकीला घोडनवरी करून वाऱ्यावर सोडलीत आणि लेकाचं लग्न लावलं. माझ्या उमेदवारीच्या दिवसात ती माझ्यापासून लपवून लपवून सुहासला चांगलं चुंगलं खायला घालायची, त्याला पैसे द्यायची. तिच्या अतिलाडाने तो इतका सुखावला की त्याची गाडी रुळावरून घसरता घसरता त्याचं भाग्य म्हणून सावरली. माझ्या लग्नाची तिनं कधीच घाई केली नाही, पण सुनेची स्वप्न तिनं लेक पार चड्डीत होता तेव्हापासून रंगवली. तिला वाटलं आईने काहीतरी म्हणावं, अजयला का नकार दिला विचारावं. मग मी तिला उत्साहाने सांगेन की मी तिच्यासारखी नाही, मला जगण्यासाठी पुरुषाची गरज नाही. तिच्या नकळत तिनेच मला असं घडवलं. पण आई म्हणाली, बाळा झोपला, त्याला खोकला झालाय फार, तनूला सांग त्याला काढा द्यायला, ती विसरेल नेहमीप्रमाणे. ती आईच्या कॉटवरून उठली, भावाच्या खोलीकडे गेली. दरवाजा बंद होता. बोटाने टकटक करून ती उभी राहिली. अरे तुम्ही? तनूने, तिच्या वहिनीने दरवाजा उघडला. तिला आश्चर्य वाटलं. सगळ्यांच्या खोलीतल्या तिच्या फेऱ्यांच्या वेळा ठरलेल्या होत्या. यावेळी तर सहसा ती घरी नसेच, अजय बरोबर असे. बैस, सुहास म्हणाला. आज घरीच? हो, ती म्हणाली. आई म्हणत होती तुला खोकला झालाय. सिगरेट ओढायच्या एकावर एक, मग? तनू म्हणाली. फार ओढत नाही ग ताई, काही खोकला बिकला झाला नाहीये. सुहास लेकाला नाईट ड्रेस चढवत म्हणाला. अनु आत्या, मला बंदूक आणशील दादासारखी? भावाची लेक तोंडातला अंगठा बाहेर काढत म्हणाली. हो आणेन हं, ती म्हणाली. वेडाबाई, बंदुकीने खेळायला तू मुलगा आहेस का? तू बाहुलीने खेळायचं, तनू म्हणाली. तिला एकदम उफाळून आलं. वाटलं हे बरोबर नाही. तिने का म्हणून बाहुलीनेच खेळायचं? बाहुलीने खेळता खेळता एकदम माझ्या डोक्यावर पडली, तशी जबाबदारी तिच्या डोक्यावर अचानक पडली तर? मग चूल बोळक्यांची स्वप्न पाहिलेल्या त्या चिमुरडीची पुरुषांच्या जगात वाट काढताना माझ्यासारखीच फरफट होणार. तनू, तू मुलांना बायकांचे खेळ, पुरुषांचे खेळ असलं काही आत्तापासून शिकवू नकोस, ती म्हणाली. त्यांना काही कळायचं राहणार आहे का ताई? तनू म्हणाली. आणि माझ्या लेकीनं पुरुषासारखं वागलेलं मला अजिबात आवडणार नाही. तिने कसं नाजूक, सोज्वळ वागलं पाहिजे, अट्टली फेमिनिन, माझ्या बायकोसारखं. तनूच्या अंगाभोवती हात टाकत सुहास म्हणाला. तनू अवघडून बाजूला झाली. तिचा चेहरा कसा फुलून आला होता. निर्मला तिथून तरातरा बाहेर पडली, खोलीत आली, धाडकर बिछाण्यावर पडली, उशीत डोकं खुपसून स्फुंदून रडू लागली. अजयला शेवटचा निरोप देताना रडू आलं नव्हतं. इतक्या वर्षांनी एकटीने समुद्रावर संध्याकाळ घालवताना एकटं वाटलं नव्हतं. मग आत्ताच काय झालं? सुहासला वाटलं असेल आपल्या प्रौढ अविवाहित बहिणीला आपलं सुख पाहवत नाही. तनूला नक्कीच मी बिच्चारी वाटले असणार. तिच्यापाशी जे आहे ते माझ्यापाशी नाही. ती पुन्हा नव्याने सुहासला म्हणाली असणार, अहो ताईंच्या लग्नाचं काहीतरी पहा ना.
तिला पुन्हा पुन्हा रडू फुटत राहिलं. लहानपणी फुटायचं तसं, म्युन्सिपाल्टीच्या फुटलेल्या पाईपासारखं. फोनच्या आवाजाने ती जागी झाली. तिच्या खोलीतला तिचा खाजगी फोन वाजत होता. म्हणजे नक्कीच अजय असणार. मिनिटभर ती तशीच थांबली. निमी, मी अजय. बोला, ती औपचारिक आवाजात म्हणाली. हा उद्धटपणा माझ्या अंगी कसा आला? संध्याकाळी तू जे म्हणालीस ते अजूनही तुला पटतंय का? ती गप्पच राहिली. बघ, मला तू हवी आहेस, कायमची. माझं घर, माझा पैसा, सगळं काही तुझं आहे. तुला मी खूप सुखात ठेवेन. ती गप्पच राहिली. मला तुझ्याशिवाय जगणं अशक्य आहे निमी. यू हॅव बिकम अ पार्ट ऑफ माय सिस्टम. माझं काम मी चालू ठेवलं तरीही? तिचा आवाज आता मऊ झाला होता. दुसऱ्या बाजूने काहीच उत्तर आलं नाही. हे बघ अजय, मलाही तुझ्याशिवाय जगण्याची कल्पना करता येत नाही. लग्न, संसार, मुलं, सारं काही मला हवंय. आत्ताच हवंय, उशीर व्हायच्या आत. वय कुणासाठी थांबत नाही, मला माहितीये. मग सोडून दे सगळं काही. आपण आत्ता लग्न करू, या मिनिटाला, अजय म्हणाला. लग्न आत्ता करूया अजय. माझं कामही मी सोडेन, पण त्यासाठी मला थोडा वेळ दे. इतक्या वर्षांच्या सवयीचं मी एकटीनं घाम गाळून अनेक लढाया लढून उभं केलेलं हे साम्राज्य एका झटक्यात मोडून टाकणं कसं शक्य आहे? तू तरी विचार कर. शिवाय आत्ता कुठे मला त्या सगळ्या ढोर मेहनतीची फळं मिळायला लागली आहेत. मोठी कॉन्ट्रॅक्ट्स, अवॉर्ड्स. मग मला विसर. तुला तुझी कॉन्ट्रॅक्ट्स आणि अवॉर्ड्स हवी असतील तर मी मिळणार नाही. या दोघातलं एक काहीतरी निवडावं लागेल तुला. तुला अशी निवड करायला लागली तर तू काय करशील अजय? तुझा धंदा किंवा मी? मी पुरुष आहे. आय एम अ मॅन, कळलं? तिला चीड आली. फोन फेकून द्यावासा वाटला. बराच वेळ कुणीच बोललं नाही. मग तो म्हणाला, ठरला तुझा निर्णय? लवकर सांग, मला उद्या सकाळी 7ची मीटिंग आहे. मलाही ऑफिस आहेच, ती म्हणाली. हेच मला नकोय. तो किंचाळलाच. तू मला माझ्यासाठी कायमची मोकळी हवी आहेस. यू अंडरस्टँड? आय डोंट वॉन्ट टू शेअर यू विथ युअर ब्लडी बिझनेस. मला थोडा वेळ दे अजय. लग्नानंतर हळूहळू आपणहून माझा इंटरेस्ट संपेल. तिला देवदत्तची आठवण झाली. त्याला असंच विनवलं होतं, थोडा वेळ दे, लग्नानंतर माझी मीच नोकरी सोडेन, माझे कुटुंबीयही समजून आपापल्या पायावर उभे राहतील, तोपर्यंत तरी. तिला वाटलं आपण पुन्हा भीक मागायला लागलो. आत्ता सांग, आत्ता बंद कर सगळं. लग्नानंतर चान्स घ्यायला माझी तयारी नाही. मग तू मला ब्लॅकमेल करशील, माझाही नाईलाज होईल. तुम्ही बायका एकदा नवरा मुठीत आल्यावर. सॉरी देवदत्त, ती म्हणाली. मग तिची चूक तिलाच उमजली. मी देवदत्त नाही. नाही नाही नाही, मी अजय आहे. त्या नालायक माणसाने तुला कायमची असुरक्षित, अविश्वासू करून टाकली. मी तसला नाही. अजयचा आवाज चढला होता. आता माझं ऐक. मला तू नको आहेस. हा माझा शेवटचा निर्णय आहे. गो टू हेल विथ दॅट बास्टर्ड. गुड बाय. त्याने फोन आपटला. ती सुन्न बसून राहिली. कोण जाणे किती वेळ. कुठेतरी घड्याळात 2चे ठोके पडले आणि ती भानावर आली. तिला अचानक जाणवलं की आपल्याला परत सुटल्यासारखं हलकं वाटतंय. संध्याकाळी वाटलं होतं तसं. रडूबिडू काही येत नाहीये, उलट ताजंतवानं वाटतंय. नवं आयुष्य सुरू झाल्यासारखं. पुरुषाशिवाय जगता येणारं नवं कोरं आयुष्य, सर्वस्वी माझं एकटीचं. ती गादीवर पडली आणि उद्याच्या कार्यक्रमाची मनातल्या मनात आखणी करू लागली. सगळ्या मोकळ्या संध्याकाळी तिला खुणावू लागल्या. अमेरिकन सेंटरमधल्या फिल्म्स, लायब्ररीत तासनतास छान पुस्तकं वाचत बसणं, सुहासच्या पोराबरोबर पिकनिक्स, ॲड क्लबांच्या मीटिंग्स, नाहीतर नुसतंच लोळत पडणं.
आवडतं पुस्तक घेऊन कुणाला विचारणं नाही, कुणाला उत्तर देणं नाही, कुणाची समजूत काढणं नाही, कारणाशिवाय पश्चाताप नाही, अपराधी भावनेनं दिवसभराची कामं उरकत बसायचं संकट नाही. मुळात अपराधी भावनाच आता उरली नाही. माझ्या कर्तृत्वाबद्दल नाही, मिळालेल्या अवॉर्ड्सबद्दल नाही, क्लायंट्स बरोबरच्या लंच मीटिंग्सबद्दल नाही, मिळवलेल्या हजारो रुपयांबद्दल नाही. मुळात अपराधी भावनाच आता उरली नाही. स्वच्छ आंघोळ करून ताजी तवानी झाल्यासारखी मग ती झोपून गेली, निश्चिंत. अशासारख्या अनेक सुंदर विचार करायला लावणाऱ्या गोष्टी या पुस्तकात आहेत. तुमच्यापैकी अनेकांनी हे वाचलंही असेल. या निमित्ताने पुन्हा एकदा हे पुस्तक जरूर वाचा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.